नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर ॲग्रोविथ मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी व महत्त्वपूर्ण बातमी आहे। तर मित्रांनो, या जिल्ह्यातील गेल्या महिन्यात एप्रिलमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले अशा शेतकऱ्यांचे पंचनामे हे पूर्ण होताच शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यातही वर्ग करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, याचे पंचनामे देखील हे पूर्ण झाले आहेत। तर पाहूयात काय आहे महत्त्वपूर्ण अपडेट, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर जिल्ह्यात गेल्या महिन्यात 9 ते 13 एप्रिल या काळात अवकाळी पावसाने धुमाकूळ हा घातला होता। तर या नुकसानींचे कृषी महसूल व ग्रामविकास विभागांनी संयुक्त पंचनामे हे केले आहेत। तर 286 गावातील 12,878 शेतकऱ्यांचे 9,909 हेक्टर नुकसान हे झाले असून झाल्याचे समोर आले आहे। तर याची नुकसान भरपाई 27,24,17,940 रुपयांचे नुकसान हे झाले असून याबाबत शुक्रवारी जिल्ह्यात यापूर्वी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे 1,68,937.1 हेक्टरवरील शेतींचे नुकसान हे झाले होते। तर त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात मान्सूनोत्तर पाऊस व गारपिटीमुळे पुन्हा 1,89,681 हेक्टरचे नुकसान हे झाले आहे। तर आता फेब्रुवारीतही अवकाळीने 9,152 हेक्टर क्षेत्रांचे पिकांचीही हानी झाली असून त्यानंतर 9 ते 13 एप्रिल या काळात झालेल्या गारपिटी व अवकाळी पावसामुळे त्यामुळे गहू, कांदा, तीळ, ज्वारी व लिंबूवर्गीय पिकांचे हे मोठ्या प्रमाणावर हे नुकसान झाले आहे। तर जिल्ह्यात फेब्रुवारीत गारपिटीसह अवकाळी पावसाने 4 तालुक्यातील 9,152 हेक्टरवर नुकसान झाले असून 21,10,31,482 रुपये हे मदतीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने 22 मार्च रोजी शासनाला सादर हा केला असून असल्याची माहितीही समोर आली आहे। तर आता पुन्हा 9 ते 13 एप्रिल दरम्यान अवकाळीने 192 गावातील 9,368 हेक्टरवर बागायती पिकांचे हे नुकसान झाले असून याचा 11,000 शेतकऱ्यांना फटका हा बसला असून 25,29,53,820 रुपयांची मागणीही केली आहे। तर या फळ पिकांचे 94 गावात 540 हेक्टर हे क्षेत्र बाधित झाले असून याचा 1,232 हेक्टरचा फटका हा बसला आहे। तर मित्रांनो, यामध्ये शेतकऱ्यांचे कांदा, ज्वारी, लिंबू, फळबागा व पानपिंपळांचे हे देखील मोठ्या प्रमाणात हे नुकसान झाले आहे। तर त्याचबरोबर अकोला, बार्शी टाकळी, अकोटा तसेच पातूर या तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणावर हे नुकसान झाले असून याचे सर्वेक्षण हे पूर्ण करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, याची नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांना ही लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही वितरित करण्यात येणार असल्याची माहिती ही मिळत आहे। तर मित्रांनो, आजची माहिती पूर्ण वाटल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बेल नोटिफिकेशन ऑन करा। धन्यवाद।